ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पाली खोपोली राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चाललाय। वाकण पाली खोपोली राज्य महामार्गाचं नुकतंच रुंदीकरण पूर्ण झालंय, त्यामुळे भरधाव वेगानं वाहने जात असतात। अशातच शुक्रवार दिनांक 3 मे रोजी दुपारी याच मार्गावर चिवे जांभूळपाडा येथे लेक व्ह्यू हॉटेल समोर एका कारनं रिक्षाला जोरदार धडक दिली। या अपघातात रिक्षा चालक रोहित हेमंत ताडकर वय वर्ष 31 राहणार लक्ष्मीनगर रोहा याचा जागीच मृत्यू झाला। याबाबतची तक्रार मृत रिक्षा चालकाचा भाऊ धनंजय ताडकर याने पाली पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार रोहित ताडकर हा तरुण आपली रिक्षा क्रमांक MH06BV2587 घेऊन खोपोलीकडून पाली बाजूकडे येत होता। त्याचवेळी चिवे गावातील म्युझिक सिटी जवळ रिक्षा आली। यावेळी पालीकडून खोपोलीकडे जाणाऱ्या चंद्रकांत गजानन कदम वय वर्ष 24 राहणार गोडसई नागोटणे यांच्या महिंद्रा XUV क्रमांक MH14EY4496 या कारनं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला। मात्र चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार रॉंग साईडला उजव्या बाजूला येऊन समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडकली। हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चक्काचूर झाला असून कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय। या अपघातात रिक्षा चालक रोहित ताडकरने आपला जीव गमावलाय। या घटनेनं रोहा परिसरात शोककळा पसरली आहे। वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।